आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यात सुरू असलेल्या काका पुतण्याच्या संघर्षामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव ऍड झालेलं आहे। तर आता वडील विरुद्ध मुलगी असा सामना यामध्ये रंगण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याच घरातला हा संघर्ष आहे आणि आता त्याला सुरुवात झाली आहे। त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात विधानसभेमध्ये आता रणशिंग फुंकल्याचं समोर येतंय। भाग्यश्री आत्राम येत्या 12 किंवा 13 सप्टेंबरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे वडील विरुद्ध कन्या असा हा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणाची ही विविध समीकरणं समोर येत आहेत। विशेष म्हणजे अजित पवार पक्षामध्ये असलेले धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत। तसे संकेतच खरं तर अनिल देशमुखांनी काही दिवसांआधीच दिले होते आणि त्यानुसार आता या पक्षप्रवेशाकडे आणि येणाऱ्या या रणनीतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे।